All that movement got me shook. I'm tripping over that body. Shorty dripping, she got sauce. I think she knows she a baddie. Jacking this bag, she kept on the tag, only to make all the petty or mad. I'm picking up on the reddest of flags, but shorty too bad. Shorty too sexy about it. She know that she got it. She know that I want it. She bad. Popping that thing 'cause she got it. She push up and drop it. She turn every man to a fan. She got that. I give her that. Yeah, she got that. I give her that. Give me that action. Yeah, yeah. The whole thing, not a fraction. Shaking it, shaking it, shaking it. Shorty shake it like she from the favela. Bring me that energy, energy. Turn the function to a mela. Shorty going for hours. She don't stop. She got all the power. She's on top. If it ain't designer, she won't shop. Body made for summer. She did squats. I do what I want, but I do as she please. She hit in positions I couldn't believe. She call me Papi, she call you Paji. Doing the most, she do it for me. Bad. Shorty too sexy about it. She know that she got it. She know that I want it. She bad. Popping that thing 'cause she got it. She push up and drop it. She turn every man to a fan. She got that. I give her that. So as our hashtag says, it's a decade of love. तर 10 वर्ष आम्ही सोबत आहोत. इव्हन 10 वर्षापेक्षा जास्त सोबत आहोत आम्ही. बट इव्हेंच्युअली त्या 10 वर्षांमध्येच आमचं प्रेम एकमेकांशी झालं आणि ते 10 वर्षाचं नाहीये, ते अजून पण आहे आणि हे यापुढे पण हे कंटिन्यू होणार आहे. लहानपणापासून खूप गुणी बाळ होती. म्हणजे तिने कधीच हट्ट नाही केला कोणत्याही गोष्टीसाठी की मला हेच पाहिजे, हे नको आहे. आम्ही जे सांगू ते अगदी शांतपणे ऐकायची आणि सगळं व्यवस्थित करायची. आता मोठी झाली आहे, थोडी हट्टी झाली आहे की मला हे असंच हवंय तसं. मी तिला एकदम सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर लागतात. आता तिला तिच्या घरी सगळं तिला स्वतःला करावं लागणार. या आयुष्यभर तिला आम्ही लायसगुडक परीसारखेच ठेवलेले आहे तिला आम्ही. सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का संगा कहना है. ओंकार आणि माझा बॉन्ड म्हणजे एक प्रकारे आई आणि मुलाचा आहे आणि तो खूप गुणी मुलगा आहे असं मी सांगेल. एक भावा बहिणीच्या नात्याच्या पलीकडे आम्ही दोघं जण एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी
त्याला एक मी गायडन्स म्हणून पण केलेलं आहे. आणि ओव्हरऑल त्याची जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि हे ह्यानी सगळं स्वतःच्या हिमतीवरती केलंय. संवेदीचा स्वभाव खूप मनमिळावू आहे. ती सगळ्यांसाठी खूप असं केअरिंग नेचर आहे तिचा. मी ह्या दोघांना इतकंच सांगेल की जसं तुमच्या दोघांचा आता एकमेकांशी जो बॉन्ड आहे तो कायमस्वरूपी तसाच ठेवा. प्रत्येक दिवस आनंदाने जगा आणि तसंच तुम्ही प्रत्येक दिवस आपल्या आयुष्याचा एकत्र आनंदाने साजरा करू शकता. I think love for me will be being with each other. Like no matter what, should just be with each other. This is the thing which I like about Omkar. He from 10 years, Omkar made sure that he didn't go away. I mean, he was there throughout from starting. माझे खूप सारे tantrums and everything त्यांनी सहन केले and in certain ups and downs also. He was there. He just stuck by की मी आहे बस. प्रेमाच्या नावाची गोड ही चाहूल, नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. प्रेमाच्या नावाची गोड ही चाहूल, नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. तू माझी राणी, स्वप्न तराणी, हसताना डोळ्यात मोत्याचा मणी. डोळ्यात दिसता तुझ्या मीच बाप, स्वप्न म्हणावे की साखर झोप. शब्दात तुझ्या मधाची भूल, नव्या नात्याचं पहिलं. माय डेफिनेशन ऑफ लव्ह इज संवेदी. बाई काय प्रेम करते यार, खरंच मानलं पाहिजे. तिच्यासारखं प्रेम, तिच्यासारखी केअर, तिच्यासारखं अफेक्शन. जर प्रेम करायला शिकायचं असेल कोणाला तर प्रेमने संवेदीकडे बघावं. माय डेफिनेशन ऑफ लव्ह इज संवेदी. 10 वर्षांमध्ये ऑब्व्हियसली खूप साऱ्या गोष्टी झाल्या, तर त्या ओव्हरकम करून पण ऑल द लव्ह, ऑल द फाईट्स, all the drama, all the family drama also, we have seen everything. आणि त्याच्यानंतर जाऊन आता लग्न होणं म्हणजे आमच्यासाठी अचीवमेंट टाईप आहे ते. तू रोज असते सुखाची बहर, सरेनाच माझा तुझ वीण प्रहर. तू माझे जग, जगाची भाषा, तुझ वीण सोडून मज कोण आशा. डोळ्यात दिसता तुझ्या मीच बाप, स्वप्न म्हणावे की साखर झोप. आशेची पणती रोजच तेवल, नव्या नात्याचं पहिलं हे पाऊल. कोणती गोष्ट मी पहिला तिच्याशी शेअर करते. आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत, तर ती गेल्यावर माझं कसं होईल ते मला अगदी काही कळत नाही. खूप मिस करणार मी तिला. माझी मैत्रीण मला सोडून जाणार आहे असं मला वाटतं. सांभाळत होता असं. बहिणीला पण, आई वडिलांना पण. आणि आता संवेदीचं आम्हाला कळलं त्यावेळेला माझी रिएक्शन तर म्हणजे ठीक आहे, कारण आम्ही आमच्याकडे सगळ्यांचे लव्ह मॅरेज आहेत. ती सगळ्यांना ती पण सांभाळून घेणारी. आता म्हणजे ती आई वडिलांपेक्षा आमच्याकडे जास्त हे करते, आम्हाला सांभाळते. त्यामुळे आम्ही हॅपी आहोत. आणि तुम्हाला दोघांना मेसेज द्यायचा म्हणजे यापुढेही आम्हाला दोघांना आणि बहिणींना सगळ्यांना सांभाळून घ्या. त्याशिवाय माझा मुलगा तुझ्या आई वडिलांना पण सांभाळेल हेही नक्की. ओढ़ के धानी चूनर तेरी, मेरे ख्वाबों को पंख लगे हैं. उड़ने लगा हूँ नीले अंबर में, तेरी आँखों के उस समंदर में. मोड़ के सारी
में समा